आप बड़े दिल वाले हो। शुक्रिया, आपने हमारी गलती मुआफ कर दी। युद्ध थांबवलं याचा अर्थ माफी दिली असा होत नाही कारतलब खान। आम्ही आमच्या अटी सांगितल्यात कुठं अजून? हाँ तो बोलिए, हम मंजूर कर देते हैं। मंजुरी देणारे तुम्ही कोण? तुम्ही तर फक्त हुकमाचे ताबेदार। तुमचे हुजूर शाहिस्ते खान पुण्यात आमच्याच लाल महालात आराम फरमावताय, त्यांची मंजुरी लागेल। हा तुमचा वकील भास्कर राव आणि आमचा एक माणूस शाहिस्ते खानाकडे जाते, त्यांच्या समोर अटी ठेवल्या जातील। त्या अटी मंजूर होईपर्यंत तुम्ही आणि तुमची फौज आमच्याकडे बंदी म्हणून राहील। शिवाय या मोहिमेचा जो खर्च झालाय तो तुम्हाला द्यावा लागेल। तो दिला गेला तरच तुमची सुखरूप सुटका होईल। फौजेला सांगा, आहात तिथेच थांबा आणि शस्त्र खाली ठेवा, अन्यथा जीवे मारले जात। संदेशा हमारे लिए, क्या बात है। हमने सोचा था उससे भी ज्यादा होशियार निकला सिवा। हमने थोड़ी सी फौज क्या भेज दी, उसने हार मान ली। हमारी फौज के साथ थोड़ी लड़ाई वड़ाई कर लेता तो उसे तजुर्बा हो जाता कि जंग कैसे की जाती है। नाही हुजूर, उलट आपलीच फौज त्याच्याकडे युद्धबंदी म्हणून पकडून ठेवली आहे त्यांनी। क्या? हो हुजूर, कारतलब खानाने हार मान्य केली। ये कैसे हो सकता है? नामुमकिन। हे असंच झालंय हुजूर। हे येसाजी, शिवाजीचे सरदार, यांना आमच्या सोबत धाडलंय। हुजूर, शिवाजीने काही अटी घातल्या आहेत। त्या सर्व अटी जर तुम्हाला मान्य असतील तर आणि तरच आपल्या फौजेला जिवंत सोडण्यात येईल। शर्तें वो भी हमें मंजूर करनी है? शिवा की ये हिम्मत, ये गुस्ताखी। हुजूर, सर्व फौज जर जिवंत हवी असेल तर या युद्धाचा सर्व खर्च आणि नुकसानाची भरपाई शिवाजी राजांना तुम्ही मान्य केलेली तुमच्या खजान्यातून तुम्हाला द्यावी लागेल। आणि फौजेबरोबर असलेली सर्व दौलत, हत्ती, घोडे, शस्त्रास्त्र, तोफा सर्व काही जप्त करण्यात येईल। नाही म्हणजे त्यांनी हे सगळं अगोदरच जप्त केलंय। हुजूर, तुम्हाला जर का या सर्व अटी बिनशर्त मान्य असतील तर माफीनाम्यासहित तुम्हाला ते सर्व शिवाजी राजांना पाठवावे लागेल। तर आणि तरच आपल्या सैन्याला, आपल्या फौजेला जीवानिशी सोडण्यात येईल। क्या बकवास कर रहे हो? जवाब है हम, हमारा माफीनामा, और हम बिना शर्त माफी मांगे। वो काफर समझता क्या है अपने आप को? वाह, पहाड़ी चूहा,
आदरानं बोलायचं. राजांचं नाव घ्यायचं तर आदरानं घ्यायचं. पकड़ो इस सिवा के सरदार को और कत्ल करो अभी इसी वक्त. का ठिकाणावर आहे का तुझं? येडाबिडा झालास की काय? अरे मी इथे एकटा आहे, पण तुझी पुरी 25,000ची फौज पासून ठेवले तिथं घाटीत. राज त्यांना सोडतील वय. अरे मी आनंदानं मरेन, पण तिथं तुझी फौज राजांनी गारद केलीच म्हणून समज. माझ्या अंगाला निस्ता हात लावायच्या अगोदर 10 वेळा विचार. निस्ता वरखडा जरी आला ना माझ्या अंगावर, त्यांनी राजांना तिथं तुझी फौज सोलून काढलीच म्हणून समज. आणि मी बी सहजासहजी तुला हाताला लागण्यासारखं नाही. इथल्या इथं 5-50 कापून टाकीन तुझ्या सकट. बघायचं का? नवा गप गुमान राज काय सांगतायत ते ऐकून घे. नवा मोकळा. साहेब, आपण थाळा घ्यावा. आमचं लक्ष सगळं खिंडीत आहे. आऊसाहेब, शाहिस्ते खानाने राजेंच्या अटी मान्य केल्या नाहीत तर कराव्याच लागतील. त्यांच्या इच्छेस काही वावच ठेवला नाही राजेंनी. 25,000ची फौज राजेंच्या कब्जात आहे. तो ती अशी हकनाक मरू देणार नाही. शिवाय हत्ती, घोडे, तोफा सगळी शस्त्र राजेंच्या ताब्यात आहेत. ज्याचं जेवढं नुकसान व्हायचं होतं ते झालं. आता तो आणखी माणसं मरू देणार नाही. ते त्यास परवडणार नाही. हातीपायी धड असलेली माणसं जगवणं हा त्याच्या नुकसानीतला फायदाच आहे. नेसाजीराव गेले होते ना शाहिस्ते खानाकडे, एव्हाना परत आले असतील. ते परत आले की तिथं काय घडलं याची खबर आपल्याला मिळेलच. तुर्तास वाट बघणं हे आपल्या हाती आहे. स्वराज्यासाठी ही लढाई फार महत्वाची आहे. या लढाईतून राजेने मुघल सल्तनीस इशारा केला आहे. आमच्या वाटेत जाल तर धुळीस मिळाल. ऐसा नहीं है कि हम तुम्हारे सिवा से डर गए. अरे मानना पड़ेगा कि सिवा ने हमारी फौज को जंग में हराया. तुम्हारे सिवा को शिवाजी राजा म्हणायचं. हाँ, शिवाजी राजा. उसकी सारी शर्तें हमें मंजूर है. तुम्हारा जो भी खर्चा हुआ है, जो भी नुकसान हुआ है, वो हम दे देंगे. जरूरी कागजात वकील के साथ हम भेज रहे हैं. तुम्हारे शिवाजी राजा से एक दरखास्त है. हमारी फौज को जल्द से जल्द रिहा करो. येसाजी, मोरोपंत, या सगळ्या संपत्तीची मोजदाद करा आणि ती स्वराज्याच्या खजिन्यात जमा करा. जी राजा. कारतलब खान, आता तुम्ही तुमच्या फौजेसह माघारी जाऊ शकता, परंतु अनवाणी पाया.
ऐसा मत करो राजे, थोड़ी सहूलियत दे दो। नंगे पाव चलेंगे तो पाव में छाले पड़ जाएंगे। सवलत कसली आणि कशासाठी? आणि आले पायाला फोड तर येऊ द्या। या मुलखावर आक्रमण करणाऱ्या प्रत्येक पावलाला वेदना या झाल्याच पाहिजे आणि पुन्हा या मुलखावर चालून येण्याचा विचार त्यांच्या डोक्यातून नाहीसा झाला पाहिजे। याद राखा, परत आमच्या परवानगी शिवाय आमच्या मुलखात पाऊल टाकाल तर जीवे मारले जाल। रायबागन, रायबागन, आम्हाला तुम्हाला काही सांगायचं। तुम्ही अत्यंत हुशार आणि तेवढ्याच पराक्रमी आहात। कुणालाही खबर लागू न देता ज्या पद्धतीनं तुम्ही संग्राम दुर्गात भुयार खणलं, त्याची आम्हाला तारीफ करावीशी वाटते। खरं तर आमच्या फिरंगोजी नरसाळांची नजर चुकवून भुयार खणू शकणं केवळ अशक्य आहे। जर तुम्ही भुयार खणलं नसतं तर संग्राम दुर्गाच्या तटबंदीचा एकही चिरा ढासळला नसता आणि मोगली फौज आत शिरू शकली नसती। तुम्ही करून दाखवलं। आमच्या आऊसाहेबांनी तुम्हाला साडी चोळीचा नजराणा पाठवलाय, त्याचा स्वीकार करावा। एक विचारू राजे, तुमच्यासाठी आम्ही शत्रू, तरी सुद्धा तुम्ही आमच्या शौर्याची तारीफ केली। जिजाबाई साहेबांनी हा नजराणा आमच्यासाठी पाठवला, हे सर्व का? कारण तुम्ही आमच्या शत्रू नाही। तुमची काही वैयक्तिक कारणं असतील म्हणून तुम्ही आमच्या शत्रूच्या बाजूने लढता आहात। तरीही तुमच्या कर्तृत्वाचा, शौर्याचा आदर हा केलाच पाहिजे। कितीतरी वेळा आम्ही मनाशी ठरवतो, आता स्वराज्याच्या बाजूनी लढायचं, पण रायबागन, हे ते बोलण्याची वेळ नाही। स्वराज्य तुमचंच आहे, स्वराज्यात तुमचं कायम स्वागतच असेल। परंतु आता तुम्ही गेला नाही तर तुम्ही फितुरी केलीत म्हणून या पराभवाचं खापर तुमच्या माथी फोडलं जाईल। आमचा एक निरोप तुमच्या आऊसाहेबांना द्याल? त्यांना म्हणावं, आम्ही हरलो, त्या जिंकल्या, स्वराज्य चिरंतन आहे। तुम्ही आम्ही असलो नसलो तरी सुद्धा ते कायम राहील। राजे, हा मुजरा स्वराज्याच्या आदर्श राजासाठी। तुमचं शौर्य आणि तुमचा पराक्रम हा मुलूक सदैव ध्यानात ठेवेल।
हा सगळा खजिना तातडीनं राजगडावर पाठवून द्या. या युद्धात होरपळलेल्या आपल्या रयतेला या धनाची गरज आहे. अहो साहेब, अहो तुम्ही स्वतः असायला हवं होतं तिथं त्या कार्तलपची गंमत बघायला. त्याचा ताठा पार उतरून गेला. चेहरा चेहरा तर अगदी एखाद्या पिकलेल्या फळासारखा झाला होता, लिबलिबीत. त्याच्या तोंडून शब्दच फुटेना. राजेंनी तर त्याला असा धारेवर धरला की काही विचारूच नका. नुसतंच आपलं तत पप करायला लागला. काही सुचेच ना त्याला काय बोलावं काय करावं. मग म्हणाला, मी फक्त तुमच्या या प्रदेशातून चाललो होतो. राजे कडाडले, म्हणाले कोणाला विचारून. मग काय बोलणार तो? गप्प बसला. तो तरी काय म्हणणार म्हणा. तो थोडीच सांगणार आहे तुमच्याच प्रदेशावरती हल्ले करायला चाललोय. पण आऊसाहेब, खरं सांगतो, अशी लढाई कधीच पाहिली नव्हती. म्हणजे फक्त 3,000 मावळ्यांनी 25,000 फौज कैद केली, सगळं जप्त केलं. आऊसाहेब, त्यामध्ये आपल्याला 4 तोफा, 30 हत्ती, 2,000 घोडे आणि बाकी सगळ्यांची शस्त्र हे सगळं हाती लागलं. त्याचबरोबरीने सोनं, नाणी, मोहरा, हिरे, मोती हे सगळं भरपूर हाती लागलं. अहो, 4-4 जणांना उचलणार नाहीत इतके मोठे मोठे पेटारे भरून दौलत मिळालेली आहे. एरवी स्वतः बादशाह असल्याच्या थाटात आपल्या मुलखात फिरणारे हे मुघल सरदार आपल्या मावळ्यांच्या दणक्यानं पार हादरून गेले होते. त्यात राजे स्वतः समोरून, त्यांच्याबरोबर आम्ही, मागून नेताजी आणि मध्यातून येसाजी आणि तानाजी त्यांनी हल्ले चढवले. आपले मावळे ते जंगलात लपून बसलेले. मग काय, मार खायचा आणि सहन नाहीच झालं तर दरीत उडी मारायची. हाच काय तो पर्याय. गनिमी कावा. खरी मजा तर बहिर्जी नंतर आली, जेव्हा राजेंनी शर्ती घातल्या. त्यावर तो कार्तलाब म्हणतो कसा, मंजूर आहे. मग राजे चिडले, म्हणाले, अरे तू कोण मंजुरी देणार? मंजुरी पाहिजे ती तुझ्या त्या नवाब शाहिस्ते खानाकडून. म्हणाले, माफीनामा लिहून पाहिजे. मग आपले येसाजी ते स्वतः गेले शाहिस्ते खानाकडे. म्हणे भरपूर ऐकवलं त्याला आणि आणला माफीनामा लिहून. आऊसाहेब, तोपर्यंत राजेंनी सगळ्या फौजेला तिथंच बसवून ठेवलं आणि मग जायला सांगताना म्हणाले, अनवाणी जायचं. आऊसाहेब, तुम्हाला सांगतो, सगळी फौज त्या भर उन्हामध्ये अनवाणी परत गेली. या लढाईत खजिना मिळाला आहे, फार बरं झालं. स्वराज्याचे प्रश्न सोडवता येतील. राजेंनी उंबरखिंडीच्या ठेवणीचा चांगला उपयोग केला. त्या अरुंद वाटांवर फौज किती मोठी आहे याला अर्थ उरत नाही. उलट फौज जेवढी मोठी तेवढा गोंधळ जास्त उरतो. कमीत कमी सैन्यानं मोठ्या फौजेची धूळ ढाण उडवली. ही लढाई मुघल विसरणार नाहीत. इतिहासात देखील या लढाईची नोंद होईल. आता सर्वांना कळेल, स्वराज्याशी दुश्मनी घेणं महागात पडतं.